Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Ram Jaya Radha Govinda Radhe Jaya Gauranithai Jaya Gauranithai Nitai Gaura Hari Bol Hari Bol Hari Bol Hari Bol Nitai Gaura Hari Bol Hari Bol Jai Shri Harinam Sankirtan की हरे कृष्ण महामंत्र की श्री कृष्ण भगवान की ग्रंथराज श्रीमद् भगवद गीता की निताय गौर प्रेमानंदे ओम हरे कृष्णा सर्वांनी माझ्या मागे हात जोडून प्रार्थना करायची आहे सगळ्यांनी हात जोडा आणि माझ्या पाठीमागे म्हणायचं ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते
गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। सगळ्यांनी हात वरती करून हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मूकं करोति वाचालं पुंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्येश्वरं। हरे कृष्णा। तर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। येथे सर्व उपस्थित भक्तांना मी खूप खूप धन्यवाद देतो। सगळे भक्त असं वाटते परत जगन्नाथपुरीमध्ये आलो का काय। इट्स नॉट डिफरंट फ्रॉम जगन्नाथपुरी। तर आपण जेथे असो, जर आपण भगवंताचं चिंतन केलं तर तेच वृंदावन आहे, तेच वृंदावन, तेच जगन्नाथपुरी तो। हरे कृष्ण। तर आज आपण येथे सगळे एकत्रित आलो, तर आपला उद्देश काय आहे की येथे प्रभूजींच्या अथक प्रयासाने, त्यांच्या परिश्रमाने येथे आपण सत्संग कार्यक्रम चालू करत आहोत। तर प्रभूजींचं नाव महेश वाळुंज आणि पवळे काका। तर त्यांचे सर्व परिवार येथे राहतात, राईट? सगळं त्यांचे परिवार आहेत इथे, बरेच काही। तर हे खूप मोठं त्यांचं सहकार्य आहे आपल्या सर्वांसाठी की इतकं सुंदर वातावरण आहे, इतके सुंदर टॅरेस आहे, राईट? त्यांनी आपल्यासाठी मोकळं करून दिलं, राईट? तर हे सत्संग कार्यक्रम आपण येथे कंटिन्यू करणार आहोत। तर किती भक्तांना इच्छा आहे रेग्युलर सत्संग करायची? हरी बोल एव्हरीबडी। तर भगवद्गीता आपण चालू करणार आहोत। तर येथे किती भक्तांनी भगवद्गीता वाचली आहे? वाचली? अच्छा, किती भक्तांना समजली? तर काय हरकत नाही, तर त्याच्यासाठी ते समजून सांगायसाठी चालू आहे मी। तर भगवद्गीता हे असं परमशास्त्र आहे। तर आज आपण भगवद्गीतेचा प्रारंभ करणार आहोत। तर हरे कृष्ण। तर भगवद्गीता जशी आहे तशी, तर या भगवद्गीतेचं टायटल असं जशी आहे तशी का दिलं आहे? कारण भगवान श्रीकृष्णांनी जशी बोलली तशीच प्रस्तुत केले गेली, राईट? म्हणून त्याला जशी आहे तशी, यथारूप, ॲज इट इज। आता हे भगवद्गीताचा अर्थ काय होतो? भगवद्गीता। भगवद्गीताचा अर्थ काय होतो? भगवत म्हणजे भगवंत, काय? कृष्ण। आणि गीता म्हणजे गीत, गीत म्हणजे सॉन्ग किंवा भगवंतांनी गायलेलं एक गीत आहे। तर भगवद्गीता हे साक्षात भगवंतांनी गायलेलं काय आहे?
गीत आहे. तर स्पिरिच्युअल वर्ल्डमध्ये, आध्यात्मिक जगामध्ये आपण जे काही बोलतो ते आपण येथे कसं बोलतो, आता ह्या बोलण्याला काही ताल नाही, काही सूर नाही आहे. पण आध्यात्मिक जगामध्ये प्रत्येक वाक्य हे संगीतमय असतं. कसं असतं? वाक्य संगीतमय आहे. आता तुम्ही इमॅजिन नका करू की कसं बोलत असेल तिकडे, तुम्ही कसे काय असं काय इथलचं तुम्ही कम्पेअर करू नका तिकडं. आता आपल्याला काय कळणार नाही संगीत कसं असतं, राईट. पण ते दिव्य संगीत आहे, राईट. संस्कृत बोलतात. काय बोलतात ते? संस्कृत ही देवतांची भाषा. कोणाची भाषा आहे? हो. तर भगवद्गीता कोणत्या भाषेमध्ये आहे? संस्कृत भाषेमध्ये. आणि जे संस्कृत भाषेमधून ज्यांचं शिक्षण झालंय किंवा संस्कृतमधूनच काय येते? संस्कृती. काय येते? संस्कृती, आहे का नाही? तर म्हणून हे भगवद्गीता आहे, साक्षात भगवंतांनी गायलेलं आहे. तर भगवद्गीता हे प्रत्येक मनुष्यासाठी हा खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे. भगवद्गीता ही कोणाला सांगितली? कुठे? कुरुक्षेत्रामध्ये. तर ॲक्च्युली अर्जुनाला भगवद्गीतेची गरज नव्हती. भगवान श्रीकृष्णाने ही जी भगवद्गीता सांगितली ही प्रत्येक मनुष्याला सांगितलेली आहे. आता तुम्ही घरामध्ये कोणती पण वस्तू घेऊन येता, एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा मोबाईल किंवा मिक्सर किंवा टी व्ही, फ्रीज, काही पण वस्तू तुम्ही ज्यावेळेस घरी घेऊन येता, त्या वस्तूसोबत एक मॅन्युअल, एक पुस्तक असतं. आणि त्या पुस्तकामध्ये त्या वस्तूची माहिती दिलेली असते की ती वस्तू कशी हाताळायची, कशी चालवायची, कशी ऑपरेट करायची. बरोबर आहे. तर त्याच प्रकारे मनुष्य जीवन हे खूप मूल्यवान आहे, महत्त्वाचं आहे. त्या जीवनाचा काय उद्देश आहे, त्याला कसं हाताळायला पाहिजे, कसं जीवन जगलं पाहिजे, ते शिकवते आपल्याला भगवद्गीता. तर भगवद्गीता शिकवते जीवन कसं जगावं. याच्या पुढचा ग्रंथ आहे श्रीमद भागवत. भगवद्गीता आणि श्रीमद भागवत. तर भगवद्गीता शिकवते आर्ट ऑफ वर्क, आर्ट ऑफ लिव्हिंग, जीवन जगण्याची शैली, जीवन कसं जगावं. आणि श्रीमद भागवत शिकवतं की ह्या संसारातून कसं जावं, हाऊ टू लिव्ह, कसं जगायचं, कसं जायचं. तर हे दोन ग्रंथ मनुष्य जीवनासाठी सगळ्यात महत्त्वाचे ग्रंथ आहे, गीता आणि भागवत. गीता 700 श्लोक आणि 18 अध्याय. किती? 700 श्लोक आणि 18 अध्याय. श्रीमद भागवत, जेथे गीता संपते तेथे श्रीमद भागवत सुरू होतं. आणि श्रीमद भागवतामध्ये 18,000 श्लोक, 335 अध्याय, 12 खंड आणि 18 स्कंद आहे. भगवद्गीतेचं युद्ध किती दिवस चाललं? 18 दिवस. भगवद्गीता असं सांगतात 18 दिवस युद्ध चाललं. भगवद्गीताचे पण 18 अध्याय, भागवतमचे पण 18 खंड आहे, भागवतमचे 18,000 श्लोक आहे. तर हे 18 म्हणजे एक काय म्हणतात त्याला, लकी हे आहे, विशेष आहे. तुम्ही आता काय याच्यावर अर्थ नका लावू दुसरा, 18 म्हणजे काय पण ते विशेष आहे. तर ही भगवद्गीता आपल्या सर्वांसाठी, मनुष्य जीवनासाठी खूप महत्त्वाची आहे. ह्या भगवद्गीतेवरती अख्ख्या जगामध्ये लोक चर्चा करतात. तर ह्या भगवद्गीतेचं लोक वेगवेगळा अर्थ लावून आपल्या स्वार्थाची पूर्ती करायचा प्रयत्न करतात. आता ह्या भगवद्गीतेमध्ये अशा काही गोष्टी आहेत का त्या भौतिक जीवनाला सुद्धा प्रादुर्भाव करणारे आहेत. म्हणजे इवन इफ यू टेक बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे इथं मोठे मोठे बिझनेसमॅन ते पण भगवद्गीता रेफर करतात. त्याच्यामध्ये त्यांना बिझनेसच्या टिप्स भेटतात. जे मोटिवेशनल स्पीकर असतात ते पण भगवद्गीतामधूनच कन्सेप्ट का बाहेर घेतात आणि आजच्या जगाच्या अनुसार त्याला प्रेझेंट करतात. पण हे जे लोक आहेत हे भगवद्गीतेचा फक्त फायदा करून घेतात आणि त्याच्याकडून त्याचा फायदा, त्या भगवद्गीतेतून फायदा करून घेतात. पण भगवद्गीतेचा असली खरा उद्देश विसरून जातात. द रिअल पर्पज, द रिअल इसेन्स ऑफ भगवद्गीता काय,
की वास्तविक भगवद्गीतेचा काय पर्पज आहे आणि काय उद्देश आहे ते विसरून जातात, किंवा त्याला टच करत नाही, किंवा त्याच्यावरती विचार करत नाही. कारण व्यक्ती कशाने भरलेला आहे सध्या कलियुगामध्ये? कशाने? स्वार्थ. कशाने? आज तुम्ही कोणाला पण बघा, सगळे कशाने भरलेले आहेत? पूर्ण स्वार्थाने भरलेले. तर शास्त्रांच्या प्रती पण त्यांचा दृष्टिकोन कसा आहे? स्वार्थपूर्ण आहे. म्हणजे आपला स्वार्थ साध्य कसा होईल तेवढ्याच गोष्टी घ्यायच्या, आणि ज्या गोष्टी परमध्येयाच्या बद्दल बोलतात त्या वस्तूला ते हात लावत नाही. म्हणजे एक प्रकारचा असा लोकांचा दृष्टिकोन आहे, तो खूप खालच्या दराचा दृष्टिकोन आहे. बरोबर आहे, खालच्या दराचा. मी तुम्हाला सांगितलं भगवद्गीता, आता आपण एकादशी साजरी केली, राईट? कधी? 8 तारखेला नाही, आत्ता 8 तारखेला रविवारी मोक्षदा एकादशी होती. कोणती? हो, त्या दिवशी काय होतं? गीता जयंती होती. म्हणजे त्या दिवशी साक्षात भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून गीताचं प्रवचन झालं, म्हणून तो दिवस आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्या दिवशी भगवंतांनी हे मोक्षशास्त्र आपल्याला दिलं. कोणतं शास्त्र? मोक्षशास्त्र. तर ह्या भगवद्गीतेचा उद्देश काय आहे? जर हा उद्देश आपल्याला कळाला तर समजायचं भगवद्गीता आपल्याला कळाली. तर ह्याला म्हणतात द स्पिरिट ऑफ भगवद्गीता, किंवा द पर्पज ऑफ भगवद्गीता, किंवा वास्तविक उद्देश भगवद्गीतेचा. भगवद्गीता भगवान श्रीकृष्णाने प्रत्येक जीवावरती प्रेम करून बोललेली आहे. कोणासाठी? भगवंत सगळे जीवांप्रती प्रेम करतात, आणि प्रत्येक जीवाच्या मोक्षासाठी भगवद्गीता सांगितलेली. आणि जो या ग्रंथाचा प्रामाणिकपणे गुरुपरंपरेद्वारा अध्ययन करून प्रामाणिकपणे त्याच्यावरती आचरण करेल, त्याच्या हातामध्ये मोक्ष निश्चित आहे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणले? आम्हाला वेद माहिती नाही, आम्ही वेद जाणत नाही, आम्हाला बाकी काय पुराणं वगैरे आम्ही जाणत नाही. 2च ग्रंथ आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते म्हणजे गीता, भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. फक्त 2 ग्रंथ आपल्यासाठी प्रमुख आहे, भगवद्गीता आणि श्रीमद भागवत. श्रीमद भागवत हे वेदांचा सार आहे. काय आहे? हा, तर म्हणा माझ्या पाठीमागे श्लोक. सर्व वेदांत सारम ही श्रीमद्भागवतमिष्यते तदरसामृत तृप्तस्य नान्यत्र स्यात्रति क्वचितः. म्हणले, सगळे म्हणले. तर मग पुढं आणखी अवघड श्लोक सांगणार. तर काय म्हणतात? सर्व वेदांत सारम ही. किती सरळ आहे बघा. सर्व वेदांत, साऱ्या वेदांचा सारम ही म्हणजे काय? सार आहे. काय? श्रीमद भागवत मिष्यते. आता ह्या श्रीमद भागवताच्या रसाचं कोणी आस्वादन केलं, तृप्तस्य, ह्या रसामध्ये जर कोणी आस्वादन केलं किंवा ह्या रसाने कोणी तृप्त झालं, तर त्याला या संसारामधल्या कोणत्या तुच्छ रसामध्ये रस येणार नाही. हे श्रीमद भागवत. आणि भगवद्गीता काय आहे? साऱ्या उपनिषदांचा सारे. वेद 1 लाख श्लोक आहे त्याच्यामध्ये. किती? सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, ऋग्वेद, 4 वेद आहे. तर 4 वेदांमध्ये 1 लाख श्लोक आहे. व्यासदेवांनी विचार केला, कलियुगाच्या लोकांना 1 श्लोक म्हणणं अवघड आहे, एवढे श्लोक कधी म्हणतील. म्हणून त्यांनी काय केलं, ते 1 वेद होता अगोदर सामवेद, त्याचा 4 भाग केले. किती? 4 भाग. ते 4 भाग सुद्धा समजणं अवघड आहे. म्हणून त्या 4 वेदांवरती 108 उपनिषद लिहिले. काय लिहिले? उपनिषद. म्हणजे सप्लिमेंटरी, म्हणजे ती वेद कळेल अशी उपनिषद. आता ती उपनिषद कळणं सुद्धा अवघड आहे, कारण त्याच्यामध्ये पण इतके अवघड तत्व आहेत. मग ब्रह्मसूत्र लिहिलं. काय लिहिलं? ब्रह्मसूत्र. एवढे कोण वाचणार आहे, कोणाकडे वेळ आहे? म्हणून त्या वेदांचा एक संक्षिप्त भाषेमध्ये सूत्र रूपामध्ये लिहिलं. काय? सूत्र. फक्त एकच शब्द, जन्मादि यस्यतः.
असं एक सूत्र लिहिलं, अथा तो ब्रह्म जिज्ञासा, याला काय म्हणतात सूत्र. बरोबर आहे. जसं कोर्टामध्ये सूत्र असतात, दफा 302, कळत आहे ना. पण त्याचं एक्झॅक्टली उदाहरण काय असतं, का यांनी यांच्या बाळूनी काय आता वॉटेवर रामूच्या शेतामध्ये एवढा भाग घेतला, चोरला, या पाटामध्ये काय असतं ना ते आहे ना. तर ते ही केस झाली तिथे. पण त्याचं सूत्र असतं का हे जर इथे असं क्राईम घडला तर ते क्राईमला काय नाव दिलेलं असं, दफा 302, राईट. कळत आहे ना तुम्हाला. असे ते हे असतात, कलम असतात, त्याला सूत्र म्हणतात. पण ते सूत्राचं एक उदाहरण असते, घटना घडलेली असते, ते सूत्र ते वकिलांनी बघितलं, त्याला माहिती असतं काय घटनेला कोणतं सूत्र लागतं. कळत आहे ना तुम्हाला. त्या प्रकारे सूत्र लिहिले, वेदांत सूत्र. काय लिहिले? वेदांत. पण ते वेदांत सूत्राच्या सगळ्या घटना कुठे आहे? वेदांमध्ये आहे काय. आणि त्याचे उदाहरण कुठे आहे? श्रीमद भागवतमध्ये, महाभारतमध्ये उदाहरणं. बरोबर आहे असं. तर आता सूत्रसुद्धा कळणं अवघड आहे, म्हणून पुराण लिहिले, महाभारत लिहिलं. तर हे सगळं कळणं कलियुगाच्या लोकांना अवघड आहे. म्हणून काय केलं त्यांनी, सरळ सोप्या भाषेमध्ये श्रीमद भागवत आणि भगवद्गीता लिही. तर आता हे आपल्यासाठी एकदम सरळ आणि सोपं आहे. तर आता मनुष्य जीवनामध्ये कमीत कमी आपण हे 2 ग्रंथ तरी अध्ययन केले पाहिजे. ह्या मनुष्य जीवनामध्ये एकदा तरी श्रीमद भागवत संपूर्ण आपण ग्रहण केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे जीवनामध्ये. आणि भगवद्गीता तर जीवनभर पालन केली पाहिजे. मग निश्चित रूपाने आपल्याला ह्या भौतिक दुःखाच्या सागरातून आपल्याला आध्यात्मिक संसारामध्ये प्रवेश निश्चित भेटणार आहे. तर हे मोक्षशास्त्र आहे. तर कमीत कमी आपण आपल्या मनुष्य जीवनामध्ये हे गीता आणि भागवत श्रवण पठन याजन केलं पाहिजे. म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ते मग तुकाराम महाराज, आपले हेतू जो होय जागता धन्य माता पिता तयाची. जो आपल्या हितासाठी जागा झाला आहे त्याचे माता पिता धन्य आहे, कारण माता पितांचा उद्धार पण पुत्रावरती डिपेंड आहे, राईट. पुत्रचा अर्थ होतो क जो म्हटलं पुनीत नावाचा नरक, त्र म्हणजे तारतो. पुत्राचा अर्थ होतो जो आपल्या आईवडिलांना पुनीत नावाच्या नरकातून तारतो, भक्ती करून त्याला पुत्र म्हणतात. नाही तो पुत्र आणि त्याला म लावलं तर तोच आहे. जर त्या पुत्राने भक्ती नाही केली तर तो एकच ठिकाणून जन्म घेतात, राईट. मग त्याच्यात काही अंतर नाही आहे. तर म्हणून पुत्राचं कर्तव्य आहे की आपल्या पित्रांचा उद्धार करणं, म्हणून त्याला पुत्र म्हणतात. काय म्हणतात? हां. तर पुत्र कधी उद्धार करू शकतो पित्रांचा, ते प्रल्हाद महाराज शिकवतात. काय 5व्या वर्षी त्यांनी भक्ती केली. काय केली? भगवंताची भक्ती केली. नरसिंहदेव प्रकट झाले आणि प्रल्हाद महाराजांना विचारतात वरदान माग. नरसिंहदेव भगवान म्हणतात वरदान माग, आणि प्रल्हाद महाराज म्हणतात काय मागू. का? कारण माझ्या वडिलांकडे सगळं होतं, काय नव्हतं त्यांच्याकडे सांगा. तिन्ही पण लोकांचा तो काय होता? राजा. कोण होतं त्याचे वडील? हिरण्य कश्यपू, राईट. ऐकलं होतं का कधी नाव? आहे ना, पिक्चरमध्ये ऐकलं होतं का? नाही ना. भागवतमध्ये हिरण्य कश्यपू. हिरण्यचा अर्थ होतो सोनं. काय? हिरण्य म्हणजे गोल्ड, आणि कश्यपू म्हणजे बिस्तर. तर 2 गोष्टीप्रती जो आसक्त आहे त्याला हिरण्यकश्यपू म्हणतात. म्हणजे काय? गोल्ड अँड बिस्तर म्हणजे बेड किंवा बिछाना, राईट. म्हणजे याचा अर्थ होतो मनी अँड सेक्स. ह्या 2 गोष्टीप्रती जो आसक्त आहे त्याला हिरण्यकश्यपू म्हणतात. तर ते हिरण्यकश्यपू काय नव्हतं भगवंता? तर हिरण्यकश्यपू प्रल्हाद महाराज म्हणतात भगवंत काय नव्हतं त्यांच्याकडे, पण एका क्षणामध्ये सगळं उद्ध्वस्त झालं, राईट. नखानी तुम्ही त्याला फाडून टाकलं. आता मी काय मागू तुमच्याकडे? मी एक गोष्ट मागतो तुमच्याकडे. काय मागू? ते मग एक गोष्ट मागतो बघा. 5 वर्षाचा मुलगा मागतोय डायरेक्ट भगवंतांना. काय मागतो बघा? प्रल्हाद महाराज म्हणतो मी तुमच्याकडे मागतो का मला काय मागायची इच्छाच राहू नये. काय? मी असं मागतो का मला काय मागायची इच्छा नाही, असं 5 वर्षाच्या मुलांनी मागितलं. तर त्यांच्या वडिलांनी शेवटी प्रल्हाद महाराजांना थोडासा विचार आला आणि त्यांनी विचार केला का हा माझा बाप
जीवनभर यांनी काय केलं, स्वर्गामध्ये सुद्धा दारू पित होता. कुठे? विचार करा, स्वर्गामध्ये पण दारू पित होता. स्वर्गामध्ये काही कमी दारू आहे का? सोमरस म्हणतात त्याला. काय म्हणतात? सोमरस. पण इथे सोमरस सोडून तो इथलची दारू घेऊन तिकडे पित होता. म्हणजे याचा अर्थ असं नाही की आपण स्थान बदललं तर आपल्या सवयी पण बदलतील नाही, चेतना बदलली पाहिजे. काय बदलली पाहिजे? स्वर्गामध्ये तो दारू पित होता, त्याचे डोळे कायम लाल असायचे, कायम रिंगिंग, फिरायचे डोळे. तो हिरण्यकशिपू खूप पाप केलं भयंकर, त्याने आयुष्यभर पाप केलं, त्याची गती नरकातच होणार आहे. तर प्रल्हाद महाराजांना दया आली. त्यांनी भगवंत काही नको मला, माझ्यासाठी काही नको, पण एक जिज्ञासा आहे. म्हणजे काय? हे वडील माझे, पिता आहेत माझे, त्यांचा उद्धार करा, त्यांना माफ करा, त्यांच्या पापापासून मुक्त करा, त्यांना मोक्ष द्या. नरसिंहदेव भगवान म्हणतात की 21 पिढ्यांचा अगोदरच उद्धार झाला आहे. किती? 21 पिढ्या. हे तुझा बाप कधीच उद्धार झाला, त्याला टच केलं तेव्हा त्याचा उद्धार झाला. आणि तुझ्या 21 पिढ्यांचा उद्धार ऑलरेडी झाला आहे, दुसरं काहीतरी माग. तर जो व्यक्ती, जो मुलगा, ज्या कुळामध्ये कोणी भगवंताची भक्ती करायला लागतं किंवा गीता भागवत वाचन करायला लागतं, ते आपले पितृलोक किंवा आपले पूर्वज ज्या ज्या परिस्थितीमध्ये असेल तिथे ते नाचायला लागतात. काय करायला लागतात? नाचायला लागतात. कारण ते नरकात असतील किंवा भूताच्या योनीत असतील किंवा एखाद्या कुत्र्याच्या, जनावराच्या योनीत असतील, नरक यातना भोगत असतील, आपण भक्ती केलेलं पुण्य त्यांना प्राप्त होतं आणि त्यांची मुक्ती होते तिथून. म्हणून कुळी होती सात्विक, कन्यापुत्र सात्विक, तयाचा हरिबे वाटे दैवा. म्हणून कुळामध्ये अशी संतान उत्पन्न व्हावी अशी आपले पूर्वज वाट बघत असतात, का कधी माझा कुळामध्ये असा वैष्णव जन्माला येईल का तो आपल्या अख्ख्या कुळाचा काय करेल? उद्धार करेल. तर म्हणून आपल्याला हे मनुष्य जीवन भेटलंय. हे मनुष्य जीवन फक्त आपल्याला खाण्यासाठी, झोपण्यासाठी, मैथून करण्यासाठी, रक्षा करण्यासाठी भेटलेलं नाही आहे. ती जनावरांच्या योनीमध्ये आपण केलं पोरं जन्माला घातले. ती कुत्री किती जन्म घालती पोरं? एक क्रिकेटची टीम असते 11, किती 12. मांजरी किती पिल्लं देतात? मच्छर 1000 अंडे देतो, राईट. तर पुत्र जन्म घालायचे ते मांजरे, कुत्रे ते आपल्यापेक्षा एक्सपर्ट आहे. एक कबूतर दिवसातून 14 वेळा मैथून करते. स्त्री पुरुष किती वर्षातून 1-2 मुलांना जन्म देऊ शकतात, बरोबर आहे. म्हणजे ते लोक त्यांच्यासाठीच जन्म झालेला त्यांचा, तेच कार्यासाठी. खाण्यामध्ये आपण किती खाऊ शकतो? जास्तीत जास्त 250 ग्रॅम. किती? 250 ग्रॅम कॅपॅसिटी असते जनरल माणसाची, त्याच्या पुढे तो खाऊ शकत नाही. पण हत्ती किती खातो? 500 किलो एव्हरी डे. एका टायमाला ब्रेकफास्ट 500 किलो, लंच 500 किलो आणि डिनर 500 किलोमध्ये चालूच असतं. 300-400 किलो ते चालूच असतं. विचार करा. तर खाण्यामध्ये आपण, आणि लोक कॉम्पिटिशन करतात खाण्यामध्ये, कोण जास्त केळे खातील, कोण जास्त पुऱ्या खातील, कोण जास्त लाडू खातील. कॉम्पिटिशन करायचं तर त्यांच्यासारखं नाही. खाण्यामध्ये ते एक्सपर्ट आहे. झोपण्यामध्ये आपण जास्तीत जास्त 12 घंटे झोपू शकतो. 24 घंटे कोण झोपू शकतं का? नोबडी कॅन स्लीप 24 hours. He may try, but he will not able to sleep that sound sleep where we are not thinking anything, not even dreaming. काय का आपल्याला स्वप्न सुद्धा पडत नाही अशी झोप. तुम्हाला माहिती आहे, एक अस्वल आहे. काय आहे? अस्वल. ते कॅनडामध्ये असतं, राईट. तर कॅनडामध्ये एक असं स्थान आहे का जेथे 6 महिने रात्र असते आणि 6 महिने दिवस असते. बर्फाचं सगळं बर्फार आहे, बर्फाळ काय म्हणतात त्याला, सगळीकडे बर्फ आहे. तर तेथे तो 6 महिने झोपतो. किती महिने? विचार करा. तर तो प्राणी झोपतो 6 महिने. झालं. खाण्यामध्ये, झोपण्यामध्ये, मैथून, रक्षामध्ये ते आपल्यापेक्षा एक्सपर्ट आहे का नाही. त्यांना कायम भीती असते, बघत बसतात इकडे तिकडे, कोण खाते का मला, कोण मारते का. तुम्ही थोडा आवाज केला का लगेच ते पक्षी उडून जातात, बरोबर आहे का नाही. तर अशा प्रकारे ह्या 4 गोष्टी प्राणी करतात आणि आपण पण करतो. मग आपल्याला मनुष्य जीवन भेटलं आहे ते कशासाठी? विशेष अधिकार आपल्याला दिलेला आहे, विशेष महत्त्व दिलेलं आहे आपल्याला.
एक चिमणी चिमणी माहिती आहे तुम्हाला? चिमणी चिमणीचे पंख असतात, राईट? बरं, चिमणीचे पंख आणि आपले हात कोणचे मजबूत आहे? चिमणीचे पंख का आपले हात? हां, कोण मजबूत आहे? आपले हात मजबूत आहे का चिमणीचे पंख? ठीक आहे ना, आपले हात एकदम मजबूत आहे, बलवान आहे, राईट? आणि चिमणीचे पंख एवढे छोटे छोटे, काय शक्ती आहे तिची, राईट? तर आता वरती बिल्डिंगवर जायचं, उंच बिल्डिंगवर, चिमणीला म्हणायचं तू उडी मारेन, मी उडी मारतो. आपले हात चिमणीपेक्षा मजबूत आहे, मग उडायला कोण पाहिजे? आपण कसं आपले मजबूत हात आहे ना, मग आपण पण असं करायचं नाही का? असं करत करत आपण खाली येऊ, राईट? पहिले असं करू, नंतर असं करू, वाचवा. राईट? कोण वरती जाईल बरं? आपण वरती जाऊ. चिमणी वरती नाही जाणार, आपण खाली येऊ पहिले, मग वरती जाऊ. बाउन्स, राईट? कळत आहे ना? मग याचा अर्थ आता आपले हात एवढे मजबूत असून आपण उडू शकत नाही, चिमणीचे हात एवढे कमजोर असून ते उडू शकते. याचा अर्थ काय? सिंपल लॉजिक आहे. आपले हात उडण्यासाठी बनवले नाही, चिमणीचे उडायसाठी बनवले. मग आपले हात कशासाठी बनवले? आपल्या हाताला उडण्यासाठी बनवले. मग आपले हात काय दुसऱ्याला मारायसाठी बनवले का? हां, दुसऱ्याला मारण्यासाठी बनवले नाही. आपण असं कोणाला मारू शकतो का नाखानी? राईट? शस्त्र अस्त्र घेऊन मारतो आपण. म्हणजे आपण हाताने, आपले हात मारण्यासाठी नाही बनवले ना, उडण्यासाठी बनवले. आपले हात कशासाठी बनवले? धर्म करण्यासाठी. कशासाठी? धर्म करण्यासाठी. ह्या हाताने आपण धर्म केले पाहिजे. काय केलं पाहिजे? धर्म. तर अशा प्रकारे मनुष्य जीवन हे धर्मासाठी भेटलेलं आहे, आणि पशुजीवन हे खाणे पिणे झोपणे आणि मैथून करणे याच्यासाठी. आहार निद्रा भय मैथून. मनुष्य जीवन धर्मासाठी. हे महाभारतामध्ये सांगितलं. काही श्लोक आहे, सगळ्यांनी म्हणा पाहिजे माझ्याकडे. आहार निद्रा भय मैथुनम च सामान्यमेतात पशुभिर्नराणाम धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेण हि न पशुभिः समान. इटिंग, स्लीपिंग, मीटिंग अँड डिफेंडिंग. काय? खाणं, झोपणं, मैथून करणं आणि रक्षा करणं हे जनावरही करतात आणि पशु पण मानव पण करतात. मग मनुष्याला का विशेष म्हणलेलं आहे? कारण पशु धर्मेनं हीन पशुभी समान. पशु धर्म नाही करू शकत, पण मनुष्य धर्म करू शकतो. म्हणून पशुपेक्षा मानव योनी श्रेष्ठ आहे, कारण मानव योनीमध्ये आपल्याला एक विशेष अधिकार दिलेला आहे. तो अधिकार म्हणजे काय? धर्माचं पालन करणे. काय? धर्माचं पालन करणं. पशु धर्माचं पालन करू शकत नाही, ते त्यांच्या पापाचे फळ भोगतायत स्वर्गामध्ये, ते त्यांचं पुण्याचं फळ भोगतायत. पण मानव योनी ही कर्मभूमी योनी. कोणची? कर्म करायची योनी. येथे डिसाईड करायचं आपल्याला काय करायचं पुढं. डिसिजन मेकिंग, यु नो, दिस फॅसिलिटी इज गिवन दिस इन दिस ह्युमन फॉर्म ऑफ लाईफ. 84 लाख योनी. किती? 84 लाख. त्याच्यामध्ये जलजा नवलक्षानी 9 लाख योनी पाण्याच्या आहेत. जलजा नवलक्षानी स्थावरा लक्षविंशती कृमय रुद्र सांख्याका पक्षिणाम दशलक्षणम 63 लक्षानी पशव 4 मानुषः. 80 लाख योनी जनावराच्या आहेत, फक्त 4 लाख योनी मनुष्याच्या आहे. किती? 4. त्या 4 लाखमध्ये पण कॅटेगरी आहे. काय? काही मनुष्य आहेत पण ते एकदम जनावरासारखे राहतात, आदिवासी, राईट? एकदम ॲनिमल, कपडे घालत नाही, जंगलामध्ये राहतात, भयंकर. आणि ते इवन कॅनिबल म्हणजे मॅन इटर, म्हणजे ते मनुष्याला पण खातात, मनुष्याला खातात, राईट? अशी लोक असतात. त्यांची चेतना एवढी प्रगत, त्याच्यावरती काही लोक सुशिक्षित झालेले असतात, स्टँडर्ड झालेले असतात, शिकलेले असतात, आपल्यावरती देवता आहेत. तर ह्या सगळ्या मनुष्य योनी. पण सगळ्यात जास्त महत्त्व ह्या मानव योनीला दिलेलं आहे. नरदेह दुर्लभ. काय म्हणलंय? नरदेह दुर्लभ आहे. हा नरदेह दुर्लभ आहे कारण या देहामध्ये आपल्याला मोक्षाचा मार्ग भेटतो. काय भेटतो?
मोक्षाचा. म्हणून आपण ह्या भगवत गीताचा भागवतचा परिपूर्ण लाभ घेऊन आपलं जीवन पूर्णपणे सुखमय आणि आनंदमय केलं पाहिजे, मुक्त झालं पाहिजे ह्या संसार चक्रातून. कोणच्या? ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातून. पुनरपि मरणम. हा, तर ह्या उद्देशाने भगवद्गीता सांगितली. आपला उद्धार तर होणारच, आपलं कल्याण तर होणारच, पण तुम्हाला सांगतो हे नॉलेज, हे जे ज्ञान आहे हे फक्त तुमच्यापर्यंत सीमित राहणार नाही. तुमच्यापर्यंत सीमित राहिलं म्हणजे हे ज्ञानच नाही आहे. कारण का, तुम्ही ज्यावेळेस ज्ञानवान होता त्यावेळेस निश्चित रूपाने तुम्ही दुसऱ्याला पण मार्गदर्शन करण्याची योग्य बनता. यू विल नॉट स्टॉप. तुम्ही थांबणार नाही. ज्यावेळेस तुम्हाला, मला सांगा, तुम्हाला जर एक असा डॉक्टर भेटला का ज्याच्याकडे एकदम भारी औषध आहे आणि तुम्हाला त्याचा फरक पडला तुमच्या आजारावर, तुम्ही सांगता का नाही लोकांना, काय ह्या डॉक्टरकडे जा, मला फरक पडला, राईट? त्याच टायमाला तर भगवद्गीता असं शास्त्र आहे का हे आपल्या जीवनाचा उद्धार करतोच, पण त्याच्यासोबत आपल्या संपर्कात जेवढे लोक येतात त्यांचं पण कल्याण होऊन जातं. म्हणून भगवद्गीता आणि भागवत हे एकमात्र असे ग्रंथ आहे का जे आपल्याला वास्तविक ज्ञान आणि वास्तविक जीवनाचं ध्येय सांगतात. आता कलियुगामध्ये भगवद्गीता सांगायचं काय कारण होतं? कलियुगामध्ये आपल्या सर्वांना एका वाघिणीने गिळलेलं आहे. वाघिणी, टायग्रेस, शेरणी. ती कोणची वाघिणी आहे? ती म्हणजे अज्ञानाची वाघिणी. कोणची? अज्ञानाच्या वाघिणीने आपल्याला सर्वांना गिळलेलं आहे, गिळंकृत केलेलं आहे. आणि म्हणून तिच्यापासून वाचवण्यासाठी भगवंतांनी भगवद्गीता सांगितलेली आहे. तर भगवद्गीता काय करते? भगवद्गीता सर्वप्रथम आपल्या अज्ञानाचा नाश करते. काय करते? आपल्या अज्ञानाचा नाश. आणि सगळ्यात मोठं अज्ञान काय आहे? थिंकिंग आवर सेल्फ. आपल्या स्वतःला आपण शरीर समजतो, पण वास्तविक आपण कोण आहे, आपली खरी ओळख काय आहे हे आपल्याला सांगते. पहिलं बेनिफिट काय आहे भगवद्गीतेचं? अज्ञानाचा नाश. व्हॉट इज अ बेनिफिट? फर्स्ट बेनिफिट ऑफ भगवद्गीता काय? अज्ञानाचा नाश. अज्ञानाचा नाश. दुसरा फायदा, वास्तविक सुखाचा मार्ग, राजमार्ग. वास्तविक सुखाचा राजमार्ग. असं सुख का ज्याचा अंत नाही आहे, इटर्नल हॅपीनेस. हा दुसरा फायदा. तिसरा, पूर्व जेवढे काय पापकर्म आहे त्या सगळ्या पापांचा नाश. काय होतं? सर्व पापांचा नाश. पापांचा नाश झाला तर ठीक आहे, पण परत पाप करायची वृत्ती गेली पाहिजे ना. हा, तर येथे सांगितलेले आहे का ती पाप करायची वृत्ती पण काय होते? नष्ट होते. तर असे भरपूर फायदे आहेत ह्या भगवद्गीतेचे. आणि ही भगवद्गीता आपण सत्संगामध्ये समजू शकतो. एकटा आपण जरी भगवद्गीता वाचली तर आपल्या डोक्यामध्ये जास्त काही जात नाही. तुम्ही वाचताना बघितलं असेल, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो? आपलं माइंड. जर कधी चुकून मनामध्ये आलं का चला आज भगवद्गीता वाचू, तर तो धन्य येतो. ज्याच्या मनात आलं तो धन्य आहे. दुसरा पॉईंट असा आहे का जरी तो घेऊन बसला भगवद्गीता, तर दुसरा पॉईंट आहे की त्याला कळायला पाहिजे. जर नाही कळालं तर लगेच तो भगवद्गीता काय करतो? बंद करून ठेवून देतो. बरोबर आहे? बंद करून ठेवलं तर तो विचार करत बसतो, मला काय कळालं, काय नाही कळालं. कळलं, आणि ज्याला कळायला लागलं तो काय करत? बंद करत नाही. कळायला पाहिजे, राईट? तर भगवद्गीता आता कलियुगामध्ये एकटा व्यक्ती समजू शकत नाही. पहिली गोष्ट, ती भगवद्गीता वाचायची का नाही वाचायची हा मोठा प्रश्न आहे. काही लोक असं म्हणतात की महाभारत भगवद्गीता घरात ठेवायची नाही. का ते म्हणतात तुम्ही जर घरात ठेवलं तुमच्या घरामध्ये कुरुक्षेत्र होईल किंवा तुमच्या घरामध्ये महाभारत होईल. म्हणजे याचा अर्थ तुमच्या घरामध्ये रोज आनंद सुखच आहे का? म्हणजे भगवद्गीता, मला सांगा किती लोकांच्या घरात महाभारत नाही, भगवद्गीता नाही, पण कुरुक्षेत्रापेक्षा जास्त वॉर त्यांच्या घरात होता, आहे की नाही? आता याचा अर्थ असा आहे का? असं नाही आहे. भगवद्गीता जर घरात ठेवली, सगळ्यात ऑस्पिशियस आणि सगळ्यात मंगलमय आहे भगवद्गीता ठेवणं. तर म्हणून आता हे भगवद्गीतेचं इंट्रोडक्शन आज भगवद्गीता आपण सुरू. आता तुमच्याकडे सर्वांकडे भगवद्गीता आहे, ही जशी आहे तशी, तर सगळ्यांनी घेऊन यायची भगवद्गीता सोबत. कारण आपण प्रत्येक श्लोकावर जाणार आहे आणि त्या श्लोकामधले जे शब्द आहेत त्या शब्दांचं महत्त्व आणि तात्पर्यांचा अर्थ
किंवा सार आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आता ह्या भगवद्गीतेमध्ये किती अध्याय आहे? 18 अध्याय. ध्यानात ठेवा, 18 भगवद्गीतेचे अध्याय आहे. त्या भगवद्गीतेचे 18 अध्यायाला 6 सेक्शन्स, 3 सेक्शन्स आहेत, 3 विभाग आहेत. किती? 3 विभाग आहेत. 6 अध्याय 6 अध्याय 6 अध्याय. तर पहिले 6 अध्याय ते कर्मयोग सांगतात. म्हणा काय? कर्मयोग. पहिले 6 अध्याय. शेवटचे 6 अध्याय ज्ञानयोग सांगतात. काय सांगतात? ज्ञानयोग. मधला 6वा अध्याय योग, काय? ध्यानयोग सांगतो. काय सांगतो? ध्यानयोग. त्याच्यानंतर 7 ते 12 ते जे 6 अध्याय मधले ते सांगतात भक्तियोग. काय सांगतात? भक्तियोग. या भगवद्गीतेची तुलना एक गोल्डन केस म्हणजे एक गोल्डन बॉक्सची केलेली. कशाची? एक ब्युटिफुल गोल्डन बॉक्स, सोन्याचा एक बॉक्स आहे. तर जे पहिले 6 अध्याय आहे कर्मयोग ते खालची साईड आहे, राईट. वरचं जे कवर आहे ते ज्ञानयोग आहे. काय आहे? ज्ञानयोग, राईट. वरचं जो कवर आहे. आणि मधले जे 6 अध्याय आहेत ते खरे ज्वेल्स आहेत. काय आहेत? हिरे मोती ना मध्ये असतात ना. तर हे ज्ञानयोग, कर्मयोग, पण मध्ये ॲक्च्युअल माल मध्ये आहे, राईट. गोल्ड किंवा ज्वेल किंवा हिरे मोती कुठे आहे? मध्ये आहे. तर म्हणून ही भक्तियोग मध्ये ठेवलेला आहे. काय ठेवलेला आहे? भक्तियोग मध्ये आहे. तर भक्तियोगाशिवाय या ज्ञानाला आणि कर्माला अर्थ नाही. समजा त्याच्यातून सगळी ज्वेलरी काढून घेतली, गोल्ड हिरे मोती काढून घेतले, तर काय फायदा आहे का? नाही. आहे का नाही? तर आता समजा हे वरती पाव आहे, खाली पाव आहे, मध्ये वडा आहे, राईट. आता कळालं ना? कळत आहे ना? सँडविच असतं ना, सँडविच किंवा चीज सँडविच किंवा व्हेज सँडविच, राईट. द मेन इज सब्जी, राईट. जर सब्जी नसेल तर ड्राय पाव खाऊन कसं वाटेल? हाऊ यू विल फील, ड्राय. तर ते कर्म ज्ञान योग हे कसं आहे? ड्राय नुसता पाव, विदाउट वडा नो आनंद, राईट. तर वडा महत्त्वाचा आहे. काय महत्त्वाचा आहे? हां, तो भक्तियोग महत्त्वाचा आहे. कोणचा योग महत्त्वाचा आहे? भक्तियोग. भक्तीशिवाय जीवनामध्ये काही आनंद नाही. आणि कर्मयोग ज्ञानयोग काय आहे? तर कर्माने कशी भक्ती प्राप्त करायची, ज्ञानाने कशी भक्ती प्राप्त करायची, हेच याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पण अल्टिमेटली भक्ती डायरेक्ट म्हणजे काय? भक्ती म्हणजे डायरेक्ट भगवंताच्या संपर्कात. ज्ञानयोग म्हणजे थोडे इनडायरेक्टली, कर्मयोग म्हणजे थोडे इनडायरेक्टली, है का नाही? तर मेन काय? योग. तर आता भगवद्गीतेच्या सुरुवातीला इंट्रोडक्शन दिलेलं आहे. इंट्रोडक्शनमध्ये आपण आधी भगवद्गीतेचं गुरुपरंपरा बघूया. 27 पेज नंबरवरती गुरुपरंपरा दिलेली आहे. कशी? येथे गुरुपरंपरा दिलेली आहे. तुमच्याकडे भगवद्गीता आहे ना, पुढच्या वेळेस घेऊन या. खूप महत्त्वाचे आहे. आपल्या इथे लाईट आहे ना, तर या लाईटीचं कनेक्शन बाहेरच्या पोलला आहे. पोल तिसऱ्या खांबाला आहे. त्या खांबाचं कनेक्शन तिसऱ्या खांबाला आहे. तिसऱ्या खांबाचं कनेक्शन डीपीला आहे. डीपीचं कनेक्शन पॉवर, बरोबर आहे ना. तर पॉवर हाऊसमधून एक कनेक्शन आलेलं नाही. तर एक खांब म्हणजे काय? याला म्हणतात गुरुपरंपरा. काय म्हणतात? भगवंत ज्यांच्याकडून सगळी पॉवर येते, पण ती पॉवर आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम करतं कोण करतं? पोल. एक पोलचं कनेक्शन दुसऱ्याला, दुसरं पोलचं तिसऱ्याला. तर एक पोल म्हणजे एक गुरु. त्या गुरुचे गुरु, राईट. तर गुरु शिष्य परंपरेद्वारे आपल्याला हे ज्ञानाचा प्रकाश आलेला आहे. समजा एक पोल जर तुटला किंवा एक पोलच नसला किंवा वायर तुटली, तर आपण कशामध्ये राहू? अंधारामध्ये ना. पर्यंत आपण ज्ञान घेतलं तर आपण अंधारामध्येच राहू. म्हणून ज्ञान घ्यायचं तर कसं घ्यायचं? गुरु परंपरेमध्ये. तर इथे भगवान श्रीकृष्णापासून गीता सुरू झाली तर एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्यापर्यंत ही गुरु परंपरा आहे. एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद म्हणजे ज्यांनी या भगवद्गीतावरती टीका केली. काय केली?
टीका आणि भगवद्गीता जशी आहे तशी ह्या आत्ताच्या कलियुगाच्या लोकांना समजून सांगितली. आता ह्या भगवद्गीतेचं इंट्रोडक्शनमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहे. पण ह्या भगवद्गीतेची महानता काय आहे हे कुणी लिहिलेलं आहे? आदि शंकराचार्य. कुणी? आदि शंकराचार्य. आदि शंकराचार्य हे मायावादाचे मेन संस्थापक आचार्य. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी काय घेतला? संन्यास. आणि 32 वर्ष जगले फक्त. किती? 32 वर्ष फक्त. पण 32 वर्षामध्ये अख्ख्या जगाला त्यांनी आपल्या ज्ञानाने आप्लावित करून टाकलं, प्रभावित करून टाकलं. साक्षात महादेवच आले होते शंकराचार्याच्या रूपामध्ये. ते शंकराचार्य साक्षात भगवद्गीतेचं काय करतात? गुणगान करतात. आणि ह्या भगवद्गीतेमध्ये ते स्वीकार करतात नारायण परावेक्तात. ते सांगतात की भगवान नारायण श्रीकृष्ण हे सगळ्या प्रकृतीच्या वरती स्वामी आहेत. त्यांच्या मुखातून हे आहे. तर येथे काय काय सांगतात ते म्हणतात. गीता महात्म्य म्हणून एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे. तर तुम्ही सगळे माझ्या पाठीमागे म्हणा श्लोक. गीता अध्ययनशीलस्य प्राणायाम परस्य च नैव सन्ति हि पापानि पुनर्जन्म तानि च. जर मनुष्याने भगवद्गीतेचे प्रामाणिकपणे, दोन गोष्टी इथे महत्त्वाच्या आहेत. काय? जर मनुष्याने भगवद्गीतेचे प्रामाणिकपणे, कसे? प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने अध्ययन जर केले, भगवंताच्या कृपेने त्याच्या पूर्वजन्मातील दुष्कर्माचा त्याच्यावर किंचितही परिणाम होत नाही. जे काही त्यांनी दुष्कर्म, पापकर्म, वाईट कर्म, जे काही घोटाळे त्यांनी केले असतील त्याचा परिणाम त्याच्यावर होणार नाही. पण भगवद्गीतेचं अध्ययन कसं केलं पाहिजे? दोन गोष्टी सांगितल्या. कसे? प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने. प्रामाणिकपणे म्हणजे कसं? व्हॉट डू यू मीन प्रामाणिकपणे? प्रामाणिकपणे म्हणजे काय? का जे वाचतो आपण ते आपल्या जीवनामध्ये आचरण करायचा प्रयत्न केला पाहिजे. याला म्हणतात प्रामाणिक. नाही तर मग कसं काय म्हणतात ते, रात्रभर काय गीता वाचली, काय म्हणतात ते काय ते म्हणतात ना, ते एक व्यक्तीला, ते पुजारीला कोणीतरी रामायण ऐकवलं आणि सकाळी तो विचारतो रावणाची सीता काय, रामाची समथिंग लाईक दॅट. यू नो, असं नाही वाचलं पाहिजे नाही का. आले आले वाचलं, झालं. काय वाचलं आम्हाला काय माहिती. प्रामाणिकपणे, राईट, ट्राय टू अंडरस्टँड. थोडं डीप गेलं पाहिजे, राईट, विचार केला पाहिजे, थोडं शांत झालं पाहिजे. प्रामाणिकपणे वाचायचा प्रयत्न. हे बघा, स्वतःला धोका द्यायचा नाही, है का नाही. आपण दुसऱ्यांना फसू शकतो पण स्वतःला फसू शकत नाही. स्वतःला फसून काय फायदा आहे का? नाही. स्वतःला फसवायचं म्हणजे काय की आपल्या कल्याणासाठी जी गोष्ट आहे तीच आपण करायची नाही. प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने. गांभीर्याने म्हणजे का गंभीर होऊन आपण ते भगवद्गीतेचं अध्ययन केलं पाहिजे. कसं? गांभीर्याने. म्हणजे आता तुम्ही म्हणले चला एक अध्याय वाचायचा तर वाचायचा, राईट. तर एक श्लोक वाचायचा तर वाचायचा काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर त्याच्यावरती त्याचे पूर्व पापकर्माचे काही परिणाम होणार नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या श्लोकामध्ये काय म्हणतात? गीतामध्ये भगवंत म्हणतात का त्याच्यावरती पापाचे, त्याचे दुष्कर्माचे परिणाम होणार नाही? का नाही होणार? कारण गीतामध्ये भगवंत वचन देतात, म्हणा सगळे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वं सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हे अर्जुन, जो मला शरण येतो त्याच्या सर्व पापांचा नाश मी करतो आणि मोक्ष प्रदान करतो, याच्यामध्ये शंका नाही. बरोबर आहे, हे भगवंताचं वचन आहे. जो भगवंतांना शरण गेला त्याचे पाप सगळे नष्ट. त्याला पूर्व पापाच्या भीती नाही. दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणतात, हा श्लोक खूप महत्त्वाचा आहे, मलिने मोचनम पुंसा जलस्नानं दिने दिने सकृत गीतामृत स्नानं संसार मलनाशनम.
मलिनी मोचनम पुंसा. पुंसा म्हणजे मनुष्य रोज पाण्याने जलने आंघोळ करतो. काय करतो? आंघोळ करतो. पण त्याच्या शरीराचा मळ नष्ट होतो, पण त्याच्या हृदयामधले अंतःकरणामधले पाप नष्ट होत नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये जे वासना आहेत त्याचा नाश होत नाही. तर मला सांगा की बाहेरून किती आंघोळ केली पण अंतःकरण शुद्ध नाही झालं तर काय फायदा? बरोबर आहे ना. बॉक्स किती भारी असू द्या पण आतमध्ये प्रोसेसर काय म्हणतात त्याला, मोबाईल घेताना तुम्ही बॉडी बघता का आतमध्ये रॅम रोम बघता? काय काय बघता? रॅम किती आहे, रोम किती आहे, किती GB पाहिजे रॅम? 6 4 GB 32 GB रोम. रोम म्हणजे 64. आता किती 200 पार 200 गेलं रोम. आणि रॅम 6. राईट. तर मोबाईल कसा असू द्या आतमध्ये काय त्याचे भरलेलं आहे ते महत्त्वाचं आहे ना. बरोबर आहे. बॉक्स किती भारी असू द्या. आता समजा एखादा खूप छान बॉक्स आहे त्याच्यामध्ये सेंट वगैरे मारलेला आहे पण आतमध्ये गोबर आहे, शेण आहे, काय फायदा आहे का त्याचा? बरोबर आहे. म्हणजे आजकाल लोक काय आहे ना फक्त केज पॉलिशिंग सिव्हिलायझेशन आहे. केज पॉलिश काय, बाहेरचा पिंजरा स्वच्छ ठेवत आहे पण आतमध्ये सगळी घाणच घाण आहे. त्याच्यामुळे एन्काउंटर करावं लागतं. बरोबर आहे का नाही? हे पाप कसं नष्ट होणार? आता रावण एकच होता पण आता सगळीकडे रावणच झाले. बरोबर आहे का नाही? तर रावण कुठे? बाहेर नाही, आतमध्ये. तर बाहेरून किती मारली लोक पण रावण आतला कधी मारणार? तो मारणार कसा? गीता भागवत करीती श्रवण. पवित्र होईल, शुद्ध होईल हृदय ज्यावेळेस आपण भगवंताची कीर्ती ऐकू, गीता भागवत श्रवण करू, शुद्ध होईल हृदय. राईट. तर बाहेरून मारायची गरज नाही, आतून मारायची गरज आहे. कुठून? आतून. मेंटॅलिटी चेंज झाली पाहिजे. काय चेंज झाली पाहिजे? मेंटॅलिटी. आतमधली मेंटॅलिटी चेंज झाली पाहिजे. तर म्हणून हे गीता कुठे काम करतं? बाहेर नाही, आत. तर बाहेरून आपण गंगामध्ये जरी आंघोळ केली पण वृत्ती जाणार नाही. वृत्ती जाणार नाही. वृत्ती जर घालवायची असेल तर गीता संसारबल नाशनम म्हणून शंकराचार्य म्हणतात. म्हणा गीता सुगीता कर्तव्यम किं मन्ये शास्त्र विस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्म द्विनिसृतः. काय म्हणतात येथे का गीता सुगीता भगवद्गीता ही साक्षात भगवान श्रीकृष्णांनी गायलेली आहे. काय फरक आहे का गंगा भगवंताच्या चरणातून निघली. काय ते म्हणतात ना, गंगा यमुना तुझ्या चरणाची. तर भगवंताच्या चरणातून गंगा प्रकट झाली आणि गीता कुठून प्रकट झाली? मुखातून. गंगामध्ये स्नान केल्यावर किती, मग मुखातून निघलेली ही गंगा याच्यामध्ये स्नान केलं तर किती शुद्ध होईल. तसा भगवंताच्या चरणामध्ये मुखामध्ये काही अंतर नाही का. गंगामध्ये स्नान केलेले पाप नष्ट करून आलं का परत पाप होतात. आता एखाद्या मडक्यामध्ये दारू आहे त्याला बंद केलं आणि ते मडकं सगळ्या गंगामध्ये सगळ्या कुंडामध्ये आणलं बुडवून आणि घरी येऊन खोललं तर कसला वास येईल? आणखी कडक झालेली असेल. एकदम कडक. राईट. ती काही शुद्ध झाली का? नाही. का नाही झाली? कारण तोंड बंदच होतं ना. तोंड उघडलं पाहिजे होतं, दारू फेकली पाहिजे होती, मग शुद्ध झाले असतं. कळतंय ना? बाहेरून किती डुबक्या मारल्या त्याचा फायदा नाहीये. अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? तर ही जी भगवद्गीता आहे ही भगवद्गीता काय करते? गंगा पाप नष्ट करते पण भगवद्गीता आतमध्ये पाप करायची वृत्तीच नष्ट करते. बरोबर आहे. मोबाईलचं सिमच काढून घेतला तर कॉन्टॅक्ट कसं करणार तुम्ही? बरोबर आहे ना. याचा अर्थ म्हणजे काय? सिम नाही तर म्हणजे पाप करणार नाही. आपल्या भाषेमध्ये आजकालच्या पोरांना लवकर कळते का? तर गीता सुगीता करत पद्मनाभस्य
पद्मनाभ म्हणजे ज्यांच्या नाभीतून कमळ असं प्रकट होतं, त्या भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून दुनिस्त्रिता ही गंगा प्रकट झाली. काय? भगवद्गीता. आता दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणून आता शंकराचार्य काय म्हणतात, हा श्लोक खूप महत्त्वाचा आहे. सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थवत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृत महत. इथे काय म्हणलेलं, सर्व उपनिषद गावो, सगळे उपनिषद एका गायीप्रमाणे आहे. आणि दोग्धा गोपाल नंदन, गोपाल भगवान श्रीकृष्ण की. गोपाल भगवान काय करतात, गाईचं दुहन करतात. गाई दुहन करण्यासाठी हे 2 बोटांची खूप आवश्यकता असते. किती? कोणी दोहेले का गाई? दूध काढलं ना, हे 2 बोटं महत्त्वाचे असतात. भगवंत कुरुक्षेत्रामध्ये रणक्षेत्रामध्ये त्या रथामध्ये एका हातामध्ये चाबूक आहे आणि एक हात ज्ञानमुद्रामध्ये. कशी आहे ही ज्ञानमुद्रा? याला काय म्हणतात? ज्ञानमुद्रा. तर ह्या ज्ञानमुद्रेमध्ये भगवंतांनी भगवद्गीता सांगितली. तर सगळ्या उपनिषदा गाय आहे, गायीची तुलना केली. आणि त्या गायीचं दूध काय आहे? भगवद्गीता. सर्व उपनिषदो गावो दोग्धा नंद गोपालो. तर त्यांनी ह्या 2 बोटांनी गायीचं दूध काढलं. तर म्हणजे काय? ही भगवद्गीता दोहन केली. पार्थवत्स. पण गायीचं दूध काढायच्या अगोदर गायीला वासरू दाखवावं लागतं, राईट? तर गायीला वासरू बघितल्यावर तिला पाना फुटतो, ती जास्त दूध देते, राईट? तर ते वासरू पाहिजे. वासरू महत्त्वाचं आहे ना. ते वासरू कोण आहे? ते अर्जुन आहे. म्हणजे अर्जुन म्हणजे भगवंताचे भक्त, राईट? तर भगवंताच्या भक्तांकडूनच आपण भगवद्गीतेचं वास्तविक ज्ञान प्राप्त करू शकतो. तर पार्थवत्स सुधीर भोक्ता आणि बाकीचे आपल्यासारखे जे लोक आहेत ते त्या वासराच्या तोंडातून दूध पडतं ना खाली, ते आपल्यासारखे भक्त काय करतात? आस्वादन करतायत. तर दोग्धा कोण आहे? कृष्ण. गाय काय आहे? उपनिषद. दूध काय आहे? गीता. आणि वत्स म्हणजे बछडा कोण आहे? अर्जुन आहे, राईट? असं तुलना शंकराचार्य करतात. कुरुक्षेत्रामध्ये हे दूध काढले गेलं, राईट? आणि दूध आपल्यासाठी पौष्टिक असतं. मग आता कंक्लुजन सांगतायत कोण? शंकराचार्य. कंक्लुजन, व्हॉट इज अ कंक्लुजन? हे खूप खूप महत्त्वाचा श्लोक आहे. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम एको देवो देवकी पुत्र एव एको मंत्रस्य तस्य नामानि यानि कर्माप्येकम तस्य देवस्य सेवा. शंकराचार्य काय म्हणतात की सगळ्या शास्त्रामध्ये सगळ्यात श्रेष्ठ एकच शास्त्र सगळ्या जगासाठी आहे, ते म्हणजे देवकी पुत्र गीतम. देवकीचे पुत्र भगवान श्रीकृष्णांनी जी गीता सांगितली ती अख्ख्या जगासाठी एकमात्र शास्त्र सफिशियंट आहे, राईट? तर ही भगवद्गीता आज इतकी प्रसिद्ध आहे का अल्बर्ट आइन्स्टाईन माहिती आहे तुम्हाला, सायंटिस्ट, तो सुद्धा भगवद्गीतेचं काय करायचा? अध्ययन करायचा. प्रधानमंत्री मोदी ते जेव्हा जपानला गेले तिकडे त्यांनी काय गिफ्ट दिलं त्यांना? भगवद्गीता. ते म्हणले याच्यापेक्षा श्रेष्ठ असं गिफ्ट माझ्याकडे आहे तुम्हाला देण्यासारखं, आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ तुमच्याकडे असं काही घेण्यासाठी नाही आहे श्रेष्ठ, ते भगवद्गीता. अल्बर्टाईन, महात्मा गांधी सुद्धा आपल्या जीवनामध्ये काय वाचायचे? भगवद्गीता. ते म्हणायचे माझ्या जीवनामध्ये जेव्हा अंधकार व्हायचा आणि सगळे दरवाजे बंद व्हायचे त्यावेळेस मी भगवद्गीतेचा आश्रय घ्यायचो, आणि ज्यावेळेस मी भगवद्गीता खोलायचो माझ्या चेहऱ्यावरती हास्य यायचं, राईट? कारण त्या गीतामध्ये मला प्रत्येक भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये मला काहीतरी होप भेटायची, राईट? गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सगळ्यात जास्त वितरित झालेला ग्रंथ कोणचा आहे? भगवद्गीता. रशियामध्ये स्कूल्स कॉलेजमध्ये शिकवल्या जाणारा ग्रंथ कोणचा आहे? भगवद्गीता. रशियामध्ये, अमेरिकेमध्ये, अशा 90 देशामध्ये ही भगवद्गीता शिकवल्या जाते कॉलेजमध्ये. विचार करा. आणि आपल्या भारतामध्ये भगवद्गीता सांगितली गेली, पण आपल्या भारतामध्ये भगवद्गीता शिकवली जात नाही आहे. कशाच्या नावाखाली? सर्वधर्म समभाव.
सर्व धर्म समभावाच्या नावाखाली एकाही धर्माचं पालन करायचं नाही, अशी ही यांची धारणा. भगवद्गीता हे धर्मग्रंथ नाही आहे. हे धर्मग्रंथ तर आहेच, पण मेनली हा धर्मग्रंथ असून हा कोणचा ग्रंथ आहे? हा सामाजिक ग्रंथ आहे. समाजामध्ये कशी सुव्यवस्था होईल जर समजून घ्यायचं असलं तर भगवद्गीता वाचली पाहिजे. तर आजकालच्या मुलांना जर हे भगवद्गीतेचं ज्ञान नाही दिलं किंवा समाजाला जर हे भगवद्गीतेचं ज्ञान नाही दिलं तर समाज हा केवळ पशुच्या स्तरावरती राहणार. कोणत्या स्तरावर? पशुच्या स्तरावरती राहणार, स्वार्थाच्या स्तरावरती राहणार आणि जीवन फक्त आपलं व्यर्थ घालवणार खाण्यापिण्यामध्ये, झोपण्यामध्ये. मुलांना जर भगवद्गीतेचं ज्ञान नाही दिलं तर ते कधी भविष्यामध्ये पक्के लीडर बनणार नाही आणि असे भयंकर कांड होत राहतील. आता ते होतच राहतील का? कारण आपल्या स्कूल्स कॉलेजमध्ये गीता शिकवली जात नाही. छोटे मुलं 4थीचे 3रीचे मुलं तंबाखू खातात, गुटखा खातात का नाही? हां, सिगरेट पितात आणि आजकाल तर मोबाईल आहे, इंटरनेट आहे. ते काय बघत असतील त्याची गॅरंटी आपण सांगू शकत नाही. आणि आजकालचे मुलं इतके भ्रष्ट झालेले असतात. बापाला पण ते काय लावतात? आय डोंट नो काय लावतात, पण ते लावतात काहीतरी. काय लावतात त्याला काय म्हणतात पुन्हा? एक मुलगा चालला होता त्यांच्या वडिलांसोबत आणि त्याच्यामध्ये त्याचा फ्रेंडचा कॉल आला, आपला रिझल्ट लागला. तर तो म्हणला हे डायरेक्ट नको पाठवू, रिझल्ट काय लागला. वडील माझ्यासोबत आहे तर असं कोड लँग्वेजमध्ये पाठव, राईट? काय का समजा एक विषय गेला असला तर म्हणायचं गुड मॉर्निंग टू यू, आणि जर 2 गेले असते तर गुड मॉर्निंग टू यू अँड गुड मॉर्निंग टू युअर फादर, असं पाठव नाही का कोड लँग्वेजमध्ये. मग त्याला नंतर फोन मॅसेज आला, गुड मॉर्निंग टू युअर होल फॅमिली. आहे की नाही? म्हणजे सगळे तुझे गेलेले. आता तर पोरांचा काय भरोसा नाही, त्याचे वडील सोबत होते ना. तर तुम्हाला वाटत असेल आम्हाला सगळं माहिती आहे, आमचा मुलगा काय करतो, रात्री कुठे जातो, काय फिरतो, कसं फिरतो. छोटे मेंटॅलिटी खूप खराब झालेली. तर ही भगवद्गीता एकम शास्त्रम, दिस स्क्रिप्चर्स इज सफिशियंट. हे एक शास्त्र एकदम अखंड आहे, सगळ्या जगासाठी, अख्ख्या जगाला मार्गदर्शन करण्यासाठी काफी आहे, राईट? तर किती मोठे स्कॉलर आहे ते याच्यावरती स्टडी करतात, राईट? आता आमच्या मंदिरामध्ये सगळे एमटेक बीटेक असे स्टुडंट आहे. 10 वर्षे 20 वर्ष स्टडी करतात भगवद्गीता. किती? एमटेक बीटेक ज्यांनी गेट एक्झाम्स क्रॅक केलेत. एक आमच्या मंदिरामध्ये आमचे जे प्रेसिडेंट आहे, व्हाईस प्रेसिडेंट आहे, IIT माहिती आहे तुम्हाला, एमटेक केलं त्यांना एमटेकमध्ये 100% किती? ही वॉज अ 10 पॉइंटर. रेवतीपती प्रो म्हणून आहे. इज अ ब्रह्मचारी, ही इज अ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ अ टेम्पल. 10 पॉइंटर कळतं? 10 पॉइंटर म्हणजे त्यांना परीक्षेच्या वेळेस 100पेक्षा जास्त मार्क पडलेली. IIT मध्ये जाणं म्हणजे इम्पॉसिबल आहे. गेट एक्झाम क्रॅक करायचं भयंकर आहे ते. त्यांना आत्ता म्हणलं तर फॉरेनमध्ये लोक वाट बघतात असे एमटेक लोकांचे, राईट? ते असे लोक एवढे स्टडी करतात त्याच्यावर. किती वर्ष? 20 30 वर्ष स्टडी करतात भगवद्गीता. म्हणून एकम शास्त्रम, आदि शंकराचार्य म्हणतात एकच शास्त्र अख्ख्या जगासाठी काफी आहे. कोणचा? भगवद्गीता. आणि काय म्हणतात? ती भगवद्गीता कुणी बोलली? देवकी पुत्र. आणि म्हणून म्हणतात एको देव, सगळ्या जगासाठी एकच देव असावा आणि तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण भगवान की. आणि सगळ्या जगासाठी एकच मंत्र असावा आणि तो म्हणजे कोणता? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम. आणि सगळ्या जगासाठी एकच कार्य असावा आणि ती म्हणजे भगवान श्रीकृष्णांची सेवा. अँड दिस इज अ कन्क्लुजन ऑफ आदि शंकराचार्य. मला सांगा, आदि शंकराचार्य त्यांचं जीवन किती पवित्र होतं. अख्ख्या जगामध्ये त्यांनी लोकांना प्रभावित केलं शंकरान. मग आता आपल्याला आपल्या बुद्धीला फॉलो करायचं का या आचार्यांना फॉलो करायचं? कोणाला फॉलो केलं पाहिजे? संतांना फॉलो केलं पाहिजे का आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला? आहे का नाही? संत आचार्य आहे का नाही? आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे, राईट? तर ही भगवद्गीता अशी प्रामाणिक भगवद्गीता आहे. तर ह्या भगवद्गीतेचं अध्ययन, त्याचं पारायण
किंवा त्याचं पूर्णपणे आचरण आपण जर केलं तर आपली लाईफ सक्सेस होणार. तर अशा प्रकारे वी विल स्टॉप हिअर. आज आपण भगवद्गीतेचं काय बघितलं? महात्म्य. त्याच्यामध्ये आपण आदिशंकराचार्याद्वारा रचित याचं महात्म्य बघितलं. आता तुम्हाला सांगितलं भगवद्गीतेचे फायदे काय काय. वाचल्यावर आपली पापवृत्ती नष्ट होते, अज्ञान नष्ट होतं, सगळं शुभ होतं, राईट. तर आज एक श्लोक आपण या भगवद्गीतेचा गाऊन येथे स्टॉप करू. भगवद्गीतेचा पहिला अध्याय, पहिला श्लोक आहे. आणि उवाच कोण आहे? धृतराष्ट्र उवाच. आता गीता भगवंतांनी बोललेली गीता आणि सुरुवात कोणाकडून? विलनकडूनच डायरेक्ट सुरुवात विलनकडून. असं कसं काय? हिरो पार नंतर येतो का काय? तुम्ही बघा सगळ्या पिक्चरमध्ये विलन पहिला दाखवतात. तसं व्यासदेवानी पण असंच काहीतरी केलंय. आणि ते जर समजून घ्यायचं असलं तर पुढच्या वेळेस आपण चर्चा करू. धृतराष्ट्र वाच म्हणा सगळ्यांनी. धृतराष्ट्र वाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुस्तवः मामका पांडवा चैव किम कुर्वत संजयः. धृतराष्ट्र म्हणाला, म्हणा, हे संजय, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाच्या इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? या एका प्रश्नावरती अख्खी भगवद्गीता प्रस्तुत झालेली आहे. आणि संजय आता पुढे बोलणार आहे. तर पहिला अध्याय भगवद्गीतेचा हा आहे इंट्रोडक्शन ऑफ भगवद्गीता. पहिला अध्याय काय आहे भगवद्गीतेचा? इंट्रोडक्शनला काय म्हणू मराठीमध्ये आपण? हां, सादरीकरण आहे. हां, तर द रेस्ट द होल भगवद्गीता, तर पुढं इंट्रोडक्शन आहे भगवद्गीता. तर त्याचे सेक्शन्स आहेत ते मी तुम्हाला पुढच्या वेळेस सांगणार. पहिल्या अध्यायाचे सेक्शन पुढचं. तर अशा प्रकारे हे भगवद्गीतेचं महात्म्य आपण जाणून घेऊया. थँक्यू सो मच. श्रील प्रभुपाद की, ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की, निताई गौर प्रेमानंदे, हरी हरी बोल. तर खूप खूप धन्यवाद तुमचा. तुम्ही ध्यानपूर्वक श्रद्धापूर्वक हे गीताचं महात्म्य ऐकलं तर निश्चित रूपाने तुम्हाला आवडलं असेल. आणि आता इथून पुढं आपण भगवद्गीतामध्ये एंट्री करणार आणि त्याच्यामध्ये खूप रहस्य आहे. ज्वेल, रुबीज, डायमंड अँड सो मेनी थिंग, राईट. तर तुम्ही त्याचा फुल फायदा घ्या. आणि मध्ये मध्ये जसं जसं प्रसंग येतील तसं तसं आपण चर्चा करूया. पुढच्या वेळेस तुम्ही निश्चित रूपाने स्वतः तुमची भगवद्गीता कॉपी असली पाहिजे तुमच्यासोबत. एक नोटबुक घेऊन या जेणेकरून तुम्ही असे पॉईंट नोट करू शकता की भविष्यामध्ये तुम्हाला ते कळतील, तुम्हाला फायदा होईल, पूर्ण लाभ होईल. आणि अशा प्रकारे तुम्ही त्याचा पूर्णपणे फायदा घेऊ शकता. एक 5 मिनटं आपण आता कीर्तन करूया. इज इट ओके? द 5 मिनिट वी विल डू कीर्तन, बट बी फोकस विथ लव अँड डिवोशन. ट्राय टू चॅन्ट बिहाइंड मी. भक्तिभावाने, श्रद्धेने भगवंताचं नाव घ्यायचं आहे आणि फक्त श्रवण करायचं, राईट. मी ज्या ट्यूनमध्ये म्हणतो त्या ट्यूनमध्ये तुम्ही म्हणायचं. पुढच्या वेळेस आपण एक माळ जप करू. हां, शेवटी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. तर सगळ्यांनी म्हणा हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा